नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. मी बालरोग तज्ञ आहे. तुमचं बाळ खूप रडतंय, रात्रभर रडून रडून तुम्हाला जागवतंय. ठीक आहे, तुम्हाला नीट झोप मिळत नाही, म्हणून तुम्ही तुमच्या बाळाला दुकानातून आणून झोपेचं औषध देताय का? आणि मग त्याला शांत झोप लागली झोपेचं औषध पिऊन, की मग तुम्हालाही आराम मिळतोय. त्यामुळे तुम्ही हे सारखं सारखं करताय का बाळ रडेल तेव्हा? तर असं करू नका. झोपेचं औषध दिल्यानं बाळ तात्पुरतं झोपेल, पण जर ते आजारामुळे रडत असेल तर तो आजार दबला जाईल. याला आपण मास्क होईल असं म्हणतो. ठीक आहे. आणि त्यामुळं ते रोजच रडत राहील आणि आई-वडील रोजच त्याला झोपेचं औषध पाजत राहतील आणि तो आजार मात्र बाळाच्या आत वाढत राहील. त्यामुळे कधीही बाळाला झोपेचं औषध देऊन झोपवू नका. ठीक आहे. कारण काय आहे, की बाळाला एक्सप्रेस होण्यासाठी त्याच्याकडं एकच साधन आहे, ते म्हणजे रडणं. त्याला बोलता येत नाही. त्यामुळे त्याला काहीही झालं, इव्हन त्याला भूक लागली किंवा त्याला काही डिस्कम्फर्ट असेल, त्याला घाम आला असेल, थंडी वाजत असेल, त्याला काही रुतत असेल किंवा त्याला काही हवं असेल किंवा तो आजारी असल्यामुळं त्याला आतमध्ये कणकण जाणवत असेल, पोट दुखत असेल, मळमळ होत असेल किंवा काहीही वाटत असेल, तरी ते केवळ आणि केवळ तुम्हाला रडून दाखवू शकतात. त्यामुळं त्याच्या रडण्यामुळं हैराण होऊन त्याला झोपेचं औषध देऊ नका. तर त्याचं रडणं काय आहे हे जाणवण्याचा प्रयत्न करून घ्या. तुम्हाला कळलं नाही तर त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे नेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध द्या. पण कधीही बाळाला झोपेचं औषध देऊन रडतंय म्हणून तात्पुरतं झोपवून शांत करू नका. धन्यवाद.